जिल्ह्यात आंबा पिकाला 100% फुलधारणा झालीये। मात्र नोव्हेंबर पर्यंत पाऊस झाल्यानं आंबा हंगाम काहीसा उशिरानं सुरू झालाय। पाऊस झाला नसता तर यापूर्वी आंबा फुलधारणा झाली असती। मात्र निसर्गानं यावर्षी साथ दिली तर चांगल्या प्रकारे फळधारणा होऊ शकते। आंबा पीक मोठ्या प्रमाणात येईल असा विश्वास भोगवे येथील आंबा बागायतदार महेश सामंत यांनी व्यक्त केला। साधारण मार्च महिन्यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा विक्रीसाठी येईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला। परिस्थिती आपण समोर बघताय की 100% फ्लॉवरिंग हे पूर्ण झालेलं आहे। निसर्गता नोव्हेंबर एंड पर्यंत पाऊस झाला म्हणून आंबा सीझन थोडासा लेट झालाय, नाहीतर यापूर्वी आमच्या बागा ह्या सगळ्या यापूर्वी होऊन सेटिंग होऊन एवढ्या आकाराचं फळ आपल्याला दिसलं असतं। आज फळ आहे त्या तुलनेत पण तू चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग 100% पूर्ण झालेलं आहे। सेटिंग पण व्यवस्थित होतंय। निसर्गाने जर यापुढे आपल्याला चांगली साथ दिली तर निश्चितपणे यावर्षी चांगल्या आंब्याचा मोहर येऊन चांगली फळधारणा होऊ शकते अशी आमची खात्री। यावर्षी हा मुक्काम पावसाचा वाढल्यामुळे एकंदरीत आपला डिसेंबरमध्ये आंबा पूर्णपणे हे होतो, म्हणजे मोहरून कलम तयार होतात। यंदा पुढे आता जानेवारीपर्यंत सुद्धा आंब्याचं मला तसं काय मोहर वाटत नाही आणि पुढे पावसाचा आता मुक्काम वाढायचा आहे, त्यामुळे जी फळधारणा जी झाडाची व्हायची आहे त्यामध्ये त्याच्यामुळे जी बुरशी येते, जी पाऊस अति पडल्यामुळे झाडाच्या त्या रूट रोवला त्याच्यामुळे खूप पुढे जाणार फळ येणार आहे ते। आणि पुढे मार्केटला भावसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिळत नाही आंब्याला एकतर, आणि नुकसान भरपाईची तर आपल्याकडे आतापर्यंत काही आपल्याला मिळालेलंच नाही आहे। म्हणजे कोकणात तरी आपल्याला आतापर्यंत काही नुकसान भरपाईचं वगैरे मिळालं आंब्याच्या बाबतीत असं काहीच नाही आपल्याला। त्यामुळे आंब्याचे म्हणजे जे शेतकरी लोक आहेत त्यांची यंदा एकदम परिस्थिती बेताची आहे। म्हणजे तरले तर तरले नाही तर त्यांचं काही खरं नाही असं तर मला तरी वाटते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।